प्रेक्षक मंडळी, मी अक्षय इंगळे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आहोत साताऱ्यामधील अजिंक्यतारा या गिरिदुर्गावरती। तर ह्या नवीन भटकंतीमध्ये सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे। तर चला करूया एक्सप्लोर आज अजिंक्यतारा। तर चला या बघा, हा सिटीचा व्ह्यू किती छान दिसतो इथून वरतून आल्या सुरुवातीच्या गेट मधूनच हा सिटीचा व्ह्यू आपल्याला पूर्ण सातारा सिटीचा व्ह्यू दिसतो इथून छान असा। त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढे जायचंय। तर आपण आतमध्ये येतोय, हा 2 नंबरचा दरवाजा आहे। या दरवाज्यांमध्ये जास्त मोठं डिस्टन्स नाहीये, सलगच दरवाजे हे। हा 2 नंबरचा दरवाजा आपल्याला बघायला भेटतोय। त्याच्यानंतर आता वरती जाऊया। वरती गेल्याच्या नंतर दरवाजा आपल्याला काय बघायला भेटणार नाही, पण गड एक्सप्लोर करता येईल। माझ्या मागे आपल्याला दिसतंय की ते हनुमानाचं मंदिर आहे। गेट जेव्हा 2 गेट मधून आपण आतमध्ये येतो तेव्हा हनुमानरायाचं दर्शन होतं आणि हनुमानरायाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता पुढे जायचंय आपल्याला। इथं फिरताना बघा, या दोन्ही बाजूला आपल्या झाड दिसतील आणि आपल्या डाव्या बाजूला आकाशवाणी केंद्र आहे साताऱ्याचं। त्याच्यानंतर हा जो रूट आहे ह्याच्यात म्हणजे पूर्ण प्रॉपर रस्ता केलेला आहे, त्यामुळं ट्रेकिंगला असं अवघड नाहीये आणि आपल्या फॅमिली सोबत येण्यासारखा गड आहे। फॅमिली सोबत आले तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कुठल्याही प्रकारची रिस्क वगैरे मला अजूनपर्यंत तरी दिसली नाहीये कुठंच, त्यामुळं इझी ट्रेक करता येणार आहे। सो चालत चालत आल्याच्या नंतर तिथं दिसतो आपल्याला एक छोटासा तलाव दिसल्याच्या नंतर इकडं तटबंदी नाहीये बरं का, पण जे मागं व्ह्यू दिसतोय तो एक नंबर क्लास व्ह्यू दिसतोय बघा, तुम्ही माझ्या मागं बघू शकता। तर अशा प्रकारे ट्रेकिंग करता करता ह्या व्ह्यूचा आनंद पण आपण घेऊ शकतो, पण जास्त पुढे जाऊ नका, रिस्की काम आहे ते। थोडंसं बाजूने व्ह्यूचा आनंद घेतला तर बरं पडेल आपल्याला। आणि इथून बघा ते जलमंदिर पॅलेस, बरोबर ना, राईट? जलमंदिर पॅलेस राजांचं निवासस्थान आहे ते, दिसतंय बघा इथून गोल्डन कलर मध्ये दिसते ते। आता आपण थोड्या वेळापूर्वी मंगळाईचं दर्शन घेतलंय। आता मंगळाईचं दर्शन घेतल्याच्या नंतर जास्त काही इथं स्पॉट नाही आहेत अजून की बाबा वेगवेगळे ठिकाणी बघायला भेटतील, नॉर्मल फिरण्यासाठी चांगला आहे। तर छान असा संपूर्ण गड पाहून झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा। आणि तुमचं काय सजेशन असेल की या ठिकाणी तुम्ही जावा, तिथलं एक्सप्लोर करा, तिथलं छान आहे बघायला, तर नक्कीच आम्हाला ते कॉमेंटमध्ये सांगा। तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथं थांबूया, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।